शिवसेनेचे वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत. गुलाबरावजी, आज संघस्थानावर तुम्ही आलात. हिंदुत्वाचा विचार जोरात घेऊन जाणारा एक महत्त्वाचं संघटन आहे. निश्चितपणाने शिवसेना आणि संघाचं हे जुनं नातं राहिलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि संघाचे विचार हे सारखे होते आणि आम्ही त्याच मुशीत वाढलेलो. जरी या ठिकाणी आम्ही इथं आलेलो असलो तरी आम्हाला असं काही वेगळं वाटत नाही, कारण की शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती ज्या काळामध्ये झाली तर ती ह्याच मुद्द्यावर झाली. हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे आणि ज्याप्रमाणे मातोश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेबांना भेटल्यानंतर आम्हाला आनंद होत होता, त्याच पद्धतीने इथं आल्यानंतर आम्हाला त्या गोष्टीचा आनंद होतो आहे. आज सर्वच म्हणजे महायुतीचे सर्व आमदार आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. शिवसेनेचे आमदार स्वतः एकनाथ शिंदे मागच्या 2 वर्षात इथे येऊन गेले वेळोवेळी. आजही एकनाथ शिंदे इथे येणार आहे. अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही निमंत्रण आहे. निश्चितपणाने आदरणीय शिंदेसाहेब इथे आता थोड्या वेळात पोचणारच आहे. मागच्या काळातही ते नेहमी येत गेले आणि मला तरी असं वाटतं की सगळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे आमदार आता थोड्या वेळामध्ये इथे पोचतील. अजितदादांनी यायला हवं. नाही, यायला काय अडचण नाही आहे आणि मला वाटतं ते येतील. यंदा निवडणुकीमध्ये संघाने पण एक पडद्यामागून भूमिका बजावली असं म्हटलं जातं. आपला काय आकलन आहे? पडद्यामागून नाही, पडद्यावरच घेतली, कारण की शेवटी महायुतीच्या शिंदे सरकारने केलेली विकासाची कामं आणि त्याचबरोबर त्यांचं लोकांमध्ये जनरल वागणं आणि त्याचबरोबर संघाची मेहनत, अशी त्रिसूत्री कार्यक्रमामुळे हा घवघवीत यश आम्हाला या महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. ज्या पद्धतीने वोट जिहाद वगैरे सारख्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या, समर्पक उत्तर देण्यात आलं नाही. इथं उत्तर नाही, म्हणजे मला तरी असं वाटतं की महाउत्तर देण्यात आलं. तर महायुतीचे सर्व पक्षांनी आणि सर्व नेत्यांनी या ठिकाणी यायला हवं. संघाचा विचार महत्त्वाचा आहे आणि त्या ठिकाणी येण्यास काही अडचण नाही. अत्यंत सूचक वक्तव्य जे आहे ते शिवसेनेचे वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील करतायत. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.